नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी ही एवढी गर्दी का आणि कुठे? तुम्हाला पण प्रश्न पडलाय का? मग तुम्ही पण या इकडे कर्वेनगरच्या गुरुजी इडलीला. नाही, गर्दी बघण्यासाठी नाही, इथले मंत्रमुग्ध करणारे इडली आणि डोसा खाण्यासाठी. मग तुम्हालाही समजेल इतकी गर्दी का ते. आपला मेन कन्सर्न, एक सोडून 4 आयटम खाल, इतक्या प्राइस कमी आहेत इथल्या. इथे पार्सलला सुद्धा इतकी गर्दी आहे की त्यासाठी वेगळी लाईन करावी लागते. बरं, हा असा क्राऊड किंवा गर्दी फक्त सकाळी नसते बरं, रात्री 9 वाजेपर्यंत असते. यांची मेकिंग इतकी फास्ट आणि प्रॉपर आहे की इतकी गर्दी सुद्धा हे हँडल करतात. यांच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे बॅटर, पोळी किंवा तूप अगदी उत्तम दर्जाचे आहेत आणि हे तुम्हाला पदार्थ खाताना अक्षरशः जाणवतात. इथले जे ओनर आहे ते स्वतः मेकिंग प्रोसेसमध्ये इनिशिएटिव्हली काम करतात. त्यांच्या कस्टमर सोबत इतका छान इंटरॅक्शन आहे. माईट बी त्याचमुळे यांच्या पदार्थांना इतकी छान क्वालिटी आहे. आम्ही इथे ट्राय केला होता घी पोळी डोसा, जो ऑलरेडी फ्लेवरफुल होता आणि त्यावर या 2 चटण्या म्हणजे सोने पे सुहागा. कमालीचं अप्रतिम होतं हे कॉम्बिनेशन. इथे आम्ही घी पोळी इडली सुद्धा ट्राय केली होती, जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघूनच खायला जायची इच्छा होईल याची मी गॅरंटी देते. इतकी सॉफ्ट, फ्लफी आणि त्यात ती पोळी आणि तूप, कमालीचा चौभारी इडली होती. इथे रिपीट कस्टमर तर लांबची गोष्ट, इथे खायला आलेले लोक सुद्धा परत परत लाईन मध्ये उभा राहतात अजून खाण्यासाठी. आणि ती लाईन किती मोठी आहे याचा विचार न करता, म्हणजे आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला इथे नक्कीच यावं लागतंय. कॉफी सुद्धा मस्ट ट्राय आणि अप्रतिम आहे.